कार माऊली चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13, ओवी 66 ते ओवी 82च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, या क्षेत्रावर काळाचाच अधिकार आहे असं म्हणणं योग्य ठरेल. मी तुला या क्षेत्राविषयी जी वेगवेगळी मतं आहेत ती सांगितली. पुढे भगवंत म्हणतात, हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे इये विशी मतपत्रिका. ह्या अशा प्रकारची चर्चा किंवा एक प्रकारे वादविवाद अनेक ऋषींनी नैमिषारण्यात केलाय आणि त्याचे जे दाखले आहेत, जी मतं आहेत, ती आपल्याला पुराणांमधून बघायला मिळतात. त्याला मतपत्रिका म्हटलेलं आहे. म्हणजेच माऊली हो, एक प्रकारे ह्या सगळ्या चर्चेचं केलेलं डॉक्युमेंटेशनच आहे. अनुष्ठुवादी छंदे प्रबंधी जिये विविधे ते पत्रावलंबन मध्ये करिता ती अजूनी. ह्या पुराणांबद्दलच ज्ञानोबाराय म्हणतायत. हे पुराणरूपी जे प्रबंध आहेत, ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये अनुष्टुभ आदी अशा प्रकारचे जे छंद आहेत, त्या रूपाने ह्या मतपत्रिकांची म्हणजेच ह्या मतांची नोंद केलेली आहे आणि त्याचाच दाखला देत अजून सुद्धा आग्रहाने लोक ती मतं मांडत असतात. ते पत्रावलंबन मध्ये करिता ती अजूनी. वेदींचे बृहत्साम सूत्र देखणेपणे पवित्र परी तयाही हे क्षेत्र नेणवेची. ज्ञानोबाराय या ठिकाणी सामवेदातलं बृहत्साम सूत्र त्याचा उल्लेख करतायत. हे सूत्र कसं आहे बघायला गेलं तर अत्यंत पवित्र आहे, कारण त्याच्यामध्ये ईश्वराविषयीच स्तवन केलेलं आहे. पण परी तयाही हे क्षेत्र नेणवेची. पण ह्या बृहत्साम सूत्राला सुद्धा क्षेत्राबद्दल पूर्णपणे समजलेलं नाही. आणिकी ही बहुती महाकवी हेतुमंती यया लागी मती वेचिलिया. एवढंच काय, अजून आपली मतं सांगण्यासाठी अनेक महाकवींनी आपापली बुद्धी चालवली. हेतू म्हणती, हेतू एकच की ज्याच्यातून या क्षेत्राबद्दल सांगावं, आणि त्यांनी आपली बरीच बुद्धी या ठिकाणी खर्ची घातली. परी ऐसे हे एवढे की अमुकेया चेंची पुढे हे कोणाही वरपडे होय चीना. परंतु हे क्षेत्र एवढंच आहे किंवा अमुक एकाचं आहे किंवा हे असंच आहे, हे अजून सुद्धा कोणाला कळून आलेलं नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यंतुगा. ज्ञानोबाराय म्हणतात, पण आता हे क्षेत्र जसे आहे तसं मी साध्यंत म्हणजे संपूर्णपणे तुला सांगतो. अर्थात हे भगवंतांच्या मुखातलंय, ते अर्जुनाला सांगतायत. हे क्षेत्र कसं, तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तर 5 महाभूतांचा पंचमहाभूतांचा समुदाय, एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त दशा, 10 इंद्रियांचा मेळावा, मन आणि कही एकू विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा, एक मन, 10 इंद्रिय
प्रत्येक इंद्रियांचा वेगवेगळा विषय म्हणजे 10 विषय. द्वेष, सुख, दुःख या सर्वांचा सांघात आणि त्याबरोबरच इच्छा. आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आणि त्याचबरोबर चेतना आणि धृती अशा प्रकारे ह्या संपूर्ण सांघातालाच क्षेत्राचा संपूर्ण विस्तार म्हणता येईल हे मी तुला सांगितलं. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एकैक सांगो. आता महाभूत कोणती आहेत, त्या महाभूतांचे विषय कोणते आहेत, इंद्रिये कुठली आहेत, इंद्रियांचे विषय काय आहेत, हे सगळं तुला वेगवेगळ्यापणाने म्हणजेच व्यवस्थितपणे सांगतो. तरी पृथ्वी, आप, तेज, वायू, व्योम इये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही जी तुला मी महाभूत सांगितली तीच ही 5 महाभूत होत. आणि जागतिये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगूढ. अहो, जेव्हा आपण जागे असतो त्या जागेपणामध्ये स्वप्न लपलेलं असतं, ते दिसत नाही. किंवा ज्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री चंद्र हा गूढू म्हणजे गायब झालेला असतो, त्याचप्रमाणे ना ना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी का न फुलता कळिकी आमोदू जैसा. किंवा ज्याप्रमाणे अप्रौढ बाळकी म्हणजे अजून जो प्रौढ दशेला तरुण दशेला आलेला नाही असा बालक, त्याच्या ठिकाणी तारुण्य हे लपून राहिलेलं असतं. किंवा न फुललेली जी कळी आहे त्या कळीच्या ठिकाणी सुगंध सुद्धा गुप्त असतो. त्याचप्रमाणे किंबहुना काष्ठी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीची या पोटी गोप्य जो असे. त्याचप्रमाणे लाकडाच्या ठिकाणी अग्निगुप्त असतो, तशाच प्रकारे ही जी उदाहरणं तुला दिली त्याचप्रमाणे ही जी मूळ प्रकृती आहे तिच्या ठिकाणी जो गुप्त असतो. कोण गुप्त असतो? जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मीश पाहातू मग जालिया आतू बाहेरी व्यापी. माऊली अजून एक इथे उपमा देत आहेत. ते म्हणतात, धातुगत ज्वर हा एखाद्या जीवाकडून कुपथ्य कधी होतंय ह्याचंच निमित्त बघत असतो. आणि ते कुपथ्य होण्याचा अवकाश मग त्याबरोबर तो ज्वर शरीराला आत बाहेर व्यापून टाकतो. त्याचप्रमाणे तैसा पाचाही गाठी पडे जै देहाकार उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकार गा. तर या प्रकृतीत जो गुप्त होऊन राहतो त्या अहंकाराबद्दल ज्ञानोबा सांगतायत. ते म्हणतात, ज्या ठिकाणी ह्या 5 भूतांची गाठ पडते आणि ते एकत्र येतात तेव्हाच त्या ठिकाणी देहाकार उघडे, देहाला आकार प्राप्त होतो. आणि मग ह्या प्राप्त झालेल्या देहाकाराला अर्थात जीवाला जो चहूकडे नाचवतो त्याला अहंकार म्हणतात. आता पुढे ज्ञानोबा एक गंमतशीर पण चिंतनीय मननीय असं सूत्र सांगतायत. ते म्हणतात, हा अहंकार कसा? नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहो, या अहंकाराची एक विशेष गंमत आहे बघा. ती विशेष गोष्ट म्हणजे अशी की हा खास करून अज्ञानी लोकांच्या पाठीमागे लागत नाही, तर जे सज्ञानी म्हणजे अर्थात ज्ञानी स्वतःला समजतात
त्यांच्या कंठाला तो झोंबतो आणि त्यांना नाना संकटात पाडतो. हेच ते सूत्र ज्ञानोबाराय सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.